जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल एडिटर तुमच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 6 बनवला आहे 2024 मधला। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे। प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच मित्रांनो, आपल्याला इन्स्टा देखील फॉलो करून या आयडी साइटला दिसून जाईल। तर चला मित्रांनो, जर न थांबता आपण जी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलो आहे। जस्ट आपल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। मी तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपिक्ट प्रोजेक्ट दिलेले आहेत। जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल। इथं मी तुम्हाला मित्रांनो 2 व्हिडिओ दिलेले आहेत। जो दुसरा व्हिडिओ आहे इथं ऑफ करा, इथं ऑन, इथं ऑफ, इथं ऑफ करा नुसता, आणि हा लिरिक्स व्हिडिओला पूर्ण साऊंड म्यूट करा। आणि जस्ट 9.17 पर्यंत आल्यानंतर तुम्हाला मी इथं डबल बीट दिलेली आहे। आणि इथनं इमेज ॲड करायचं। इमेज ॲड कसा करायचा सांगतो। प्लस आयकॉनवर, इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। कोणताही इमेज घ्या मित्रांनो, आणि नेक्स्ट बीटला जाऊन 10.11 पर्यंत जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करा। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा। दुसरा पण इमेज ही स्टेप फॉलो करायची आहे। आणि मित्रांनो, तिसरा पण इमेजला तसंच नुसतं फिल कंपोजिशन एरिया करत जायचं आहे। प्रत्येक म्हणजे जरा साईज कमी असली तर ही पूर्ण स्क्रीनवर दिसून जाईल। असं मित्रांनो लास्टपर्यंत करायचं आहे। लास्टपर्यंत केल्याच्या नंतर मी तुम्हाला ॲड केलेलं प्रीसेट दाखवतो, मग तुम्हाला काहीसं समजून जाईल। आणि मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ करताना दिसत नसेल, हा सिम्पली मित्रांनो हा बंद करा, म्हणजे दोन्ही व्हिडिओ असे बंद करा, म्हणजे काही हे होणार नाही। जस्ट ह्याच्यावर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करा। कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्टला या। बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर मित्रांनो 9.17 ते 12.7 मी तुम्हाला इथं 2 डबल बीट दिलेले आहे। ज्याही डबल बीटमध्ये कोणतेही इमेज असतील, जे तेवढे इमेज असतील त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा। 4च इमेज आहेत मित्रांनो, एक आणि हा दुसरा आणि हा तिसरा आणि तो चौथा, 4च इमेज आहेत। इफेक्ट पेस्ट करायचं। इमेजवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करा। ह्या सिम्पली मित्रांनो ह्या 4च इमेजला इफेक्ट पेस्ट करा। बॅक यायचा आहे। शेक इफेक्ट प्रीसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा। कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्टला आल्याच्या नंतर सिम्पली मित्रांनो आता या 4ला इमेज केल्या, इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुढल्या 4ला देखील 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा, जो आता आपण कॉपी केलेला। हा मित्रांनो मी पटकन पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो, इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला नाही। तर जस्ट मित्रांनो, हा व्हिडिओ ओव्हरली जो मी दिलेला आहे तो पहिला इनेबल करा, म्हणजे ह्या इथं आयकॉन दिलेलं आहे ह्याच्यावरती बॅक करा, म्हणजे तुम्हाला नाही दिसून जाईल। त्याच्यावरती ह्या व्हिडिओवरती क्लिक करा। ह्या ऑप्शनचा यूज करून कॉपी लेअर करा। नेक्स्ट बीटला जाऊन पेस्ट करा। एक्स्ट्रा पार्ट वाढवा, लागणार असले तर वाढवा, नंतर आणि पेस्ट करा, एक्स्ट्रा पार्ट वाढवा। आणि मित्रांनो, मी काय तुम्हाला इथं ऑन कसं करायचं एकच लेअर दाखवतो, दुसरी जर दाखवली तर व्हिडिओ बंद होत आहे स्क्रीन रेकॉर्डिंग। लास्टला पण मी पेस्ट करतो, खरं मी लास्टला दाखवणार नाही। आणि मित्रांनो, हे जर व्हॅल्यूम फक्त बंद करा आणि ब्लेंडिंग ऑन ऑफिसमध्ये लावून लाईट ऑन स्क्रीन इफेक्ट द्या। मी एकच दाखवतो, ही बघू शकता, ही सिम्पली असा काही इफेक्ट हा दिसत आहे। जस्ट मित्रांनो, हा लेअर सगळं ऑन करा आणि मग एक्सपोर्ट करा। जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिशन 10 पिक्सेल ठेवून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे। ओके, तर मित्रांनो आजच्यामध्ये एवढंच होतं। व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा। प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत मित्रांनो, चॅनलवरचे बाकीचे आणि एडिटिंग शिका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।